सभागृहामध्ये आव्हाडांना सांगितले की तुम्ही तुमचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करा. आव्हाड काही दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हते. अध्यक्ष निर्देश देत असताना आव्हाड सभागृहामध्ये मोबाईलवर काहीतरी बघत होते, पुन्हा बसून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. बिलकुल गांभीर्य, एवढं अपमानास्पद वक्तव्य स्वतःच्या तोंडून गेल्यानंतर माणसाला समजा चुकून गेलं तर माणूस अपमानास्पद वाक्य मागे घेण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसतात. शून्य हावभाव आव्हाडांच्या चेहऱ्यावर होते. शेवटी मान्य अध्यक्ष महोदयांना निर्देश द्यावे लागले. पहिली वेळ असेल सभागृहातली, मान्य अध्यक्ष महोदयांनी एखाद्या सन्मान्य सदस्याला निर्देश दिले की तुम्ही माफी मागा. आणि निर्देश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अजून रेकॉर्डिंग काढून बघा सभागृहामधलं. निर्देश दिल्यानंतर सुद्धा हातवारे करत काही हावभाव चेहऱ्यावर न दाखवता आव्हाडांनी मी दिलगिरी व्यक्त करतो म्हटले. पुन्हा मान्य अध्यक्ष महोदय म्हणले तुम्ही शब्द मागे घ्या.